असहकार चळवळ या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला, तर गांधीजींनी शेतकऱ्यांना हा शेतसरा न भरण्याचा सल्ला दिला. मग तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेडा जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ सुरू केली आणि या चळवळीचं नेतृत्व गांधीजींनी स्वीकारलं. आणि मग थोड्याच अल्पावधीतच सरकारनं हा शेतसरा माफ केला. पुढचा आपला लढा आहे अहमदाबादचा कामगार लढा. तर पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये महागाई ही प्रचंड वाढली होती. गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली होती, पण गिरणी मालकांनी या मागणीला साफ नकार दिला. मग गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप आणि उपोषण केले. गांधीजींनी सुद्धा कामगारांबरोबर उपोषण केले आणि मग शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली आणि कामगारांना वेतनवाढ दिली. पुढचा आपला मुद्दा आहे की रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. तर पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली होती. पहिल्या महायुद्ध. मग या युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हितांचे काही निर्णय घेतले जातील आणि जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असं भारतीयांना पदोपदी वाटत होतं. तर मग भारतातल्या जनतेमध्ये या सगळ्या वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक आणि राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध खूपच असंतोष असा वाढत होता. मग ब्रिटिश शासनानं हा असंतोष दडपण्यासाठी आणि त्याच्यासाठी एक उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती या वरती केली आणि या समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदे मंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता हा एक नवीन कायदा केला आणि त्यालाच रौलट कायदा असं म्हणतात. पुढे या रौलट कायद्यानं काय केलं तर कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा आणि न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. आता या कायद्याने दिलेल्या या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई सुद्धा करण्यात आली. व भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असं संबोधलं. काय? काळा कायदा. आणि या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची एक लाटच उसळली आणि गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. 6 एप्रिल 1919 मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले आणि या आवाहनाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. पुढे बघूया जालियनवाला बाग हत्याकांड. तर आता रौलट कायद्याविरुद्ध या पुकारलेल्या लढ्यानं पंजाब प्रांतामध्ये प्रखर असं स्वरूप धारण केलं आणि शहर हे या चळवळीचं प्रमुख केंद्र बनले. मग सरकारनं दडपशाहीचं सत्र सुरू केलं. गांधीजींना तर पंजाब प्रांतामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात. मग जनरल डायसने काय केलं तर अमृतसर मध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. अमृतसर इथल्या हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली आणि या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने एक सभा आयोजित करण्यात आली. आता आपण काय शिकलो या अंतर्गत तुम्हाला टिपा लिहायचा आहे. अहमदाबादचा कामगार लढा आपण काय शिकलो या विभागामध्ये त्याच्या अंतर्गत टिपा लिहामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. अहमदाबादचा कामगार लढा, रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह आणि काळा कायदा. आपल्या वहीमध्ये अर्थाची नोंद तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. चला तर मग अर्थात या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचं. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करू.